बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरला आणि वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं त्यांच्या मार्फत केली जात आहेत। त्यातीलच एक टप्पा म्हणजे शेतकऱ्यांसाठी रक्तदान आंदोलन। अशा प्रकारचं हे आंदोलन जे आहे ते नागपुरामध्ये केलं जात आहे ते आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर कार्यकर्ते आता यायला सुरुवात झालेली आहे। रक्तदानाची तयारी या ठिकाणी केलेली आहे। हम तुम्हें खून देते, तुम हमें कर्जमाफी दो, अशा प्रकारचं स्लोगन जे आहे ते या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे। भजन या ठिकाणी केलं जात आहे। कार्यकर्ते जे आहे ते रक्तदान करण्यासाठी या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते। दुपारनंतर स्वतः बच्चू कडू सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे। आणि एकंदर जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापासून काही अंतरावर ट्रॅफिक पार्क आहे, त्या ठिकाणी ह्या आंदोलनाचं किंवा रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी तयारी जी आहे ते पूर्ण झाल्याचं पाहायला मिळते। कशा प्रकारे हे सगळं आंदोलन केलं जाणार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न। भाऊ, काय सांगाल? रक्तदान करून आंदोलन। महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विधानसभेच्या प्रचारामध्ये घसा ओढून ओढून सांगितलं होता की आम्ही सत्तेत येताबरोबर शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा 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 करू। मात्र आता 6 महिन्याच्या कालावधी उलटल्यानंतर सुद्धा अजूनही कर्जमाफीवर कोणी बोलत नाही। दिव्यांगांच्या 6,000 रुपये महिना मानधन करण्याविषयी कोणीच बोलत नाही। फक्त जाती धर्माच्या लढाईमध्ये महाराष्ट्राला गुंतवून ठेवण्याचं काम सुरू आहे। यामध्ये शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांग भरडला जात आहे आणि त्यासाठी तुम हमारा खून लो लेकिन हमारी कर्जमाफी दो, यासाठी हे आंदोलन माननीय बच्चूभाऊ यांच्या आदेशानं पुकारलेलं आहे। बच्चूभाऊ या ठिकाणी येणार आहे आंदोलन। हां, बच्चूभाऊंकडून सूचना आलेली आहे की ते 3 वाजेपर्यंत या आंदोलनाला पोहोचणार आहेत। नक्कीच आपण या ठिकाणी जर बघितलं तर कार्यकर्ते जे आहे किंवा दिव्यांग बांधव जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि रक्तदान करून आम्हाला कर्जमाफी द्या अशा प्रकारची मागणी जी आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे। कॅमेरामन साईस, सुनील डगे, TV9 मराठी, नागपूर।